महत्वाची बातमी समोर येते। नागपूरमध्ये कोरोनाचे 2 सक्रिय रुग्ण आढळले आहेत। रुग्णसंख्या आयसोलेशनमध्ये आता त्यांना ठेवण्यात आले आहे। मे महिन्यात नागपूरमध्ये 7 कोरोनाचे रुग्ण, 5 रुग्ण बरे झालेत। घाबरण्याची गरज नाही, मात्र काळजी घेण्याचं पालिकेकडून आवाहन करण्यात येत आहे। सर्दी, ताप, खोकला झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या। 2 दिवस अशीच लक्षणं दिसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चाचणी करा, असंही आता सांगण्यात येत आहे। नागपूरमध्ये कोरोनाचे 2 सक्रिय रुग्ण आढळलेत। रुग्ण सध्या आयसोलेशनमध्ये आहेत। मे महिन्यात नागपूरमध्ये 7 कोरोनाचे रुग्ण, 5 रुग्ण हे बरे झालेत। घाबरण्याची गरज नाही, मात्र काळजी घेण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे। नागपूरमध्ये कोरोनाचे 2 सक्रिय रुग्ण सध्या आयसोलेशनमध्ये असल्याची माहिती समोर येते। सर्दी, ताप, खोकला झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या। 2 दिवस अशीच लक्षणं दिसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चाचणी करा, असंही आता पालिकेकडून सांगण्यात येत आहे। घाबरण्याची गरज नाही, मात्र काळजी घेण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे। मे महिन्यात नागपूरमध्ये 7 कोरोनाचे रुग्ण आढळले, ज्यापैकी 5 रुग्ण हे बरे झालेले आहेत। 2 रुग्णांवरती उपचार सुरू आहे। सध्या ते रुग्ण आयसोलेशनमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे। 2 दिवस अशीच लक्षणं सर्दी, ताप, खोकल्याची आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच चाचणी करा, असं आवाहन आता करण्यात येत आहे। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। ज्ञानेश्वर, काय अधिकची माहिती? अगदी नागपूरमध्ये जे ते कोरोनाचे 2 रुग्ण ऍक्टिव्ह असून त्यांना आता सध्याला होम आयसोलेशनमध्ये जे ते पाठवण्यात आलेलं आहे। मात्र पालिकेकडून जे ते लोकांना एकूणच घाबरण्याची गरज नसल्याचं जे ते आवाहन करण्यात आलेलं आहे। कारण की आपण पाहतो की बदलत्या वातावरणामुळे सध्या सर्दी असेल, खोकला असेल, ताप असेल, घसा दुखणे असे लक्षणे जे ते काही आढळून जर आले तर तात्काळ तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या, असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आपण पाहू शकतो की आता सध्याला नागपूरमध्ये 2 रुग्ण ऍक्टिव्ह असल्याचं लक्षात आल्यानंतर महापालिकेकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते आणि लोकांना जे ते घाबरून न जाता डॉक्टरांकडे तात्काळ जाण्याचं जे आहे ते आवाहन करण्यात आलेलं आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।